सर्वांना नमस्कार. मी सोमनाथ चौगुले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्टुडंट पोर्टलचा रिसेट झालेला पासवर्ड कशा प्रकारे नवीन तयार करायचा याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण आपल्या मोबाईलमधील कोणताही एक ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपली जी स्टुडंट पोर्टलची वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in ही वेबसाईट लॉग इन करायची आहे. आणि वेबसाईट उघडल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल. याच्यामध्ये शाळासाठी काही सूचना आहेत, ज्या नियमित सूचना आहेत त्या सर्वांनी वाचून घ्यायच्या आहेत. आणि सर्वात शेवटी क्लोज बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्या शाळेचं लॉग इन करून घ्या. जो सध्या आपला पासवर्ड आहे त्या पासवर्डच्या सहाय्यानं आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. कॅप्चा, त्याच्यानंतर आपला पासवर्ड व्यवस्थित टाईप करायचा आहे. या ठिकाणी आपला जो जुना पासवर्ड आहे त्या पासवर्डच्या सहाय्यानंच लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपणासमोर पुन्हा एकदा शाळांसाठी काही सूचना आहेत, त्या सूचना आपण वाचून घ्यायच्या आहेत. आणि सर्वात शेवटी क्लोज बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपणासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. याच्यामध्ये युअर पासवर्ड हॅज बीन एक्सपायर्ड, प्लीज रिसेट युअर पासवर्ड अशा प्रकारची सूचना आहेत. आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचा पासवर्ड बदलून घ्यावा लागणार आहे. या ठिकाणी डिफॉल्ट एक्झिस्टिंग पासवर्ड म्हटलेला आहे. याच्यामध्ये आपल्या शाळेचा जो जुना पासवर्ड आहे, जो आपण पूर्वी वापरत होतो, तो टाकायचा आहे. त्यानंतर नवीन पासवर्ड तयार करताना तो 8 अक्षरांचा, जास्तीत जास्त याच्यामध्ये 8 अक्षरं असली पाहिजेत, 8 कॅरेक्टर्स. यामधील कमीत कमी एक हे कॅपिटल पाहिजे, त्याच्यानंतर काही एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे आणि कमीत कमी एक अंक पाहिजे. आपल्याला हवा तो पासवर्ड आपण टाकून घ्यायचा आहे आणि तोच पासवर्ड रिटाईप न्यू पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. टाकून घेत असताना दोन्ही पासवर्ड मॅच झाले पाहिजे. दोन्ही म्हणजे कोणते? जे आपण न्यू पासवर्ड तयार केलेले आहेत तो नवीन पासवर्ड 2 वेळा आपल्याला टाकायचा आहे. आणि चेंज पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. चेंज पासवर्ड असं म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा जो आपण नवीन बदललेला पासवर्ड आहे तो पासवर्ड रिसेट होणार आहे. फक्त पासवर्ड तयार करताना तो कमीत कमी 8 कॅरेक्टर्स यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त आपण 15 कॅरेक्टरचा पासवर्ड तयार करू शकतो. याच्यामध्ये कमीत कमी एक नंबर म्हणजे एक अंक पाहिजे. त्यानंतर कमीत कमी 1 लोअर केस कॅरेक्टर म्हणजे एक स्मॉल लेटर. त्याचबरोबर 1 अपर केस कॅरेक्टर म्हणजे एक कॅपिटल अक्षर आणि एक स्पेशल कॅरेक्टर्स म्हणजे स्टार, हॅश, डॉलर अशा प्रकारचा कमीत कमी एक कॅरेक्टर असणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघा एक नवीन पॉपअप आलेला आहे की पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली. त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर आपण आपल्या नवीन पासवर्डनी या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. आपला UIS कोड टाकायचा आहे. UIS कोड टाकल्यानंतर आपण जो नवीन पासवर्ड तयार केलेला आहे तो नवीन पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा नवीन पासवर्ड तयार झालेला आहे. धन्यवाद.